आहेत त्या विचाराचं उपयोजन जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही तोपर्यंत ह्या जयंत्या साजऱ्या करण्याचं काहीही सफल होणार नाही। आणि जर आपल्याला विचार जर टिकून ठेवायचा असेल तर तो विचार जो आहे तो निर्भीडपणे आणि परखरपणे आपल्याला मांडता आला पाहिजे। आणि केवळ मांडता नाही आला पाहिजे तर तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला तो आत्मसात करता आला पाहिजे, त्याचं उपयोजन आपल्याला करता आलं पाहिजे। आता महात्मा ज्योतिबा यांनी अनेक क्रांत्या घडून आणल्या, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक समाजाच्या स्थापना केल्या, मात्र हे स्थापना करण्याचं पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं की समाजाला अज्ञानातून अत्याचारातून बाहेर काढून एका नवीन समाजाची एका नवीन मानवतावादाची निर्मिती करणं हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट होतं। ह्या क्रांत्या सहज घडत नाहीत, त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष जो करतो तोच समाजाला दिशा देऊ शकतो। आणि समाजाला दिशा देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे। त्यांचं कार्यकर्तृत्व जर आपल्याला थोडंसं त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश पाडणं हे मला आज माझं आद्य कर्तव्य वाटतं। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ज्या ठिकाणी झालेला होता, ज्या गावात झालेला होता, ज्या कुटुंबात झालेला होता ते कुटुंब गरीबच होतं। मात्र तो काळ जो होता तो पेशव्यांचा काळ होता। पेशव्यांच्या काळामध्ये त्यांचा फुलांचा व्यवसाय होता आणि म्हणून त्यांचं नाव जे आहे ते फुले पडलेलं होतं। जसं आपण पाहतो की कुठलंही व्यक्तिमत्व जे आहे ते सहज घडत नसतं, त्याच्या पाठीमागे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा किंवा कुठल्या तरी अन्यायकारक अशा गोष्टीचा प्रभाव पडलेला असतो। आपला ज्यावेळेस अपमान होत असतो आपण त्या ठिकाणी काय करतो, चिडीचिप शांत बसतो आणि तिथून निघून जातो। मात्र जे महापुरुष होऊन जात असतात ते अपमान सहजरित्या सहन करत नाहीत, त्या अपमानाला